मंत्रालयाच्या घड्याळांनाही वक्तशीरपणा शिकवणारा एक रोखठोक नेता, ज्याची ओळखच मुळात काम आणि शब्द अशी होती. पण 28 जानेवारी 2026च्या भल्या पहाटे बारामतीच्या माळ रानावर काळानं असा काही घाला घातला की महाराष्ट्राची ही ओळख क्षणात शांत झाली. बारामतीच्या माळ रानावर विखुरलेली ती कागदपत्र आणि विमानाचे अवशेष पाहून संपूर्ण महाराष्ट्र थरथरला. दादा गेलेत हा शब्द कानावर पडला खरा, पण मन मानायला तयारच नव्हतं. कालपर्यंत ज्या नेत्यांना व्यासपीठ गाजवताना आणि प्रशासनाला धारेवर धरताना पाहिलं होतं, तीच माणसं त्या दिवशी लहान मुलांसारखी धाय मोकळून रडत होती. कारण काम होत असेल तर लगेच हो, आणि नसेल होत तर तोंडावर नाही सांगणारा त्यांचा पाठीराखा त्यांना पोरकं करून गेला होता. अहो, फक्त नेतेच काय, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनसामान्यानं दादांना मिस केलं. दादा पुन्हा येतील, दादा गेलेच नाहीत, अशा मन हेलावणाऱ्या प्रतिक्रियाही समोर आल्या. आजही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उठणारी वादळं, सत्तेची खेळखंडोबा झालेली गणितं आणि राष्ट्रवादीच्या अस्तित्वावर लागलेले प्रश्नचिन्ह पाहिले की प्रत्येक माणसाच्या तोंडून आपसूक एकच वाक्य बाहेर पडतं की दादांनी जायची फार घाई केली. आज दादा हवे होते. जर आज दादा माणूस आपल्यात असता तर सत्तेची समीकरण खरंच अशी असती का हो? जर आज हा दादा माणूस आपल्यात असता तर सत्तेची समीकरण खरंच अशी असती का हो? राष्ट्रवादीची सूत्र हाताळण्यावरून उठलेलं ते वादळ असं घोंगावलं असतं. आणि आजही महाराष्ट्राला प्रत्येक संकटात, प्रत्येक निर्णयावर या दादा माणसाची इतकी तीव्रतेनं आठवण का येते? दादाची उणीव महाराष्ट्राला कधी, कुठे आणि का भासली? दादांच्या या जयंतीच्या दिवशी त्यांच्या न भरून येणाऱ्या पोकळीचा घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. दादांची आठवण आज जर सगळ्यात जास्त कुणाला येत असेल तर ती या मंत्रालयाला. घड्याळामध्ये सकाळी 9चा ठोका पडताच मंत्रालयाची ती पायरी चढणारी तडफदार पावलं, हातात फायलींचा गठ्ठा आणि समोर उभ्या असलेल्या भल्या भल्या IAS अधिकाऱ्यांची उडालेली तारांबळ. आज 9 वाजतात, पण मंत्रालयाचा तो कॉरिडॉर एका रोखठोक आवाजासाठी आसुसलाय. ती आज आठवण बारामतीच्या त्या माळरानाला आणि त्या रस्त्यांनाही येत असेल. भल्या पहाटे अधिकाऱ्यांची फौज घेऊन थेट ग्राउंडवर उतरणारा तो नेता आता त्या रस्त्यांना कधीच दिसणार नाही. आज जेव्हा परीक्षांच्या भ्रष्टाचारानं तरुण पिढीचं भवितव्य करपून निघालंय, विद्यार्थी रस्त्यावर उतरलाय, दिल्लीच्या जंतर मंतरवर देशातील तरुणाई उघड्यावर बसली आहे, पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाऊन विद्यार्थ्यांचं रक्त रस्त्यावर सांडतंय, हुकुमशाहीचे व्हिडिओ सध्या समोर येत आहेत. अशा वेळी अख्खा महाराष्ट्र उसासा टाकून विचारतोय, दादा तुम्ही असते तर? जर दादा असते तर विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवणाऱ्या त्या अधिकाऱ्यांची काय खैर असती? विद्यार्थ्यांच्या अंगावर हात टाकायची हिंमत कशी झाली असं ठणकावणारा दादा आज मंत्रालयात नाही. याची सल आज प्रत्येक तरुणाला भेडसावतीये. निर्णयाचा धडाका आणि सामान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तो पाठीराखा महाराष्ट्र आज मिस करतोय. दादांच्या अंगावर जरी खादीचं पांढरं स्वच्छ वस्त्र असलं तरीही त्यांच्या रक्तात आणि त्यांच्या विचारात कायम एक शेतकरीच जिवंत होता. भल्या पहाटे उठून कामाला लागण्याची ती शिस्त दादांना त्यांच्या आत दडलेल्या याच बळीराजानं लावली होती. अतिवृष्टी असो वा दुष्काळ, AC गाड्या सोडून थेट बांधावर उतरणारे दादा महाराष्ट्राने पाहिलेत. नुकसान पाहून हताश झालेल्या शेतकऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून दिलासा देणारे दादा आणि वेळ प्रसंगी हक्कानं आणि प्रेमानं पाठी धपाटा घालणारे दादाही या महाराष्ट्रानं अनुभवले. त्यांचा तो मिश्किल स्वभाव आणि रांगडा संवाद प्रत्येकाला आपलंसं करायचा. पण आज त्या बळीराजालाही दादांची किती तीव्रतेनं आठवण येत असेल याची आपण देखील कल्पना नाही करू शकत. आज मराठवाडा असो, विदर्भ असो, खानदेश, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र, आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहतोय.
घोषणांच्या कागदांवर कर्जमाफीच्या रकमा तर कोरल्या गेल्या, पण प्रत्यक्षात मदतीचा 1 रुपया खात्यात जमा व्हायला महिने उलटून गेले. त्यात बोगस खतं आणि बोगस बियाण्यांच्या या बाजारानं बळीराजाला पुन्हा एकदा उघड्यावर आणून पाडलं. अशा बिकट परिस्थितीमध्ये ज्याच्या खिशाला कायम राज्याच्या अर्थ खात्याच्या चाव्या असायच्या, ते अजितदादा आज हवे होते. जर आज दादा असते तर त्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून त्यांनी ठणकावून सांगितलं असतं की बाबांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, जीवाचं रान करेन, पण तुम्हाला या संकटातून बाहेर काढेन. हा शब्द आहे, असं दादा बोलले असते. आज हा शब्दाचा पक्का दादा आपल्यात नाही. बरं, अर्थ खात्यावरून आठवलं, ते राज्याचं अर्थ खातं सुद्धा आज दादांना तितक्याच तीव्रतेनं मिस करत असेल. अजितदादा आणि राज्याचं अर्थ खातं हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायमच अजरामर आहे. बजेट मांडताना कोणत्या खात्याला किती निधी द्यायचा, कुठे उधळपट्टी थांबवायची आणि राज्याची तिजोरी कशी सांभाळायची, याचा पक्का हिशेब दादांच्या डोक्यात असायचा. पण दादा गेले आणि जणू अर्थ खात्यानंही राष्ट्रवादीकडून कायमची पाठ फिरवून घेतली की काय. तिजोरीच्या चाव्या हातात धरून राज्याला शिस्त लावणारा तो कडक तिजोरीदार आज निघून गेलाय आणि त्याची जागा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुणीच घेऊ शकलेलं नाही. पुणे म्हणजे अजितदादांचं दुसरं घर. दादांसमोर जेव्हा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची वेळ यायची, तेव्हा दादा सर्वात आधी पुण्याच्या पालकमंत्री पदाच्या चाव्या स्वतःच्या हातात घ्यायचे. हे उभ्या महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. दादांनी पुण्यावर जीवापाड प्रेम केलं आणि पुण्यानंही दादांना आपला पाठीराखा मानून भरभरून साथही दिली. पण त्याच पुण्यामध्ये जेव्हा निसर्गानं रौद्र रूप धारण केलं, जेव्हा रस्ते आणि वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं, तेव्हा पुणेकरांना दादांशी किती तीव्रतेनं आठवण आली असेल याचा अंदाज लावणंही कठीण आहे. देवा, फक्त 5 मिनिटं दे रे, मी सगळी व्यवस्था लावून येतो. स्वर्गात बसून आपल्या पुण्याचे हे हाल पाहून दादांनी नक्कीच देवाला अशी आर्थ विनंती केली असेल. आणि ती मोशीतील काळभोर दुर्घटना, जेव्हा कचऱ्याचा तो भला मोठा ढिगारा निष्पाप लोकांवर कोसळला, 72 तास उलटूनही बचाव कार्य रखडलं होतं आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या माणसांसाठी नातेवाईक रस्त्यावर ढसाढसा रडत टाहो फोडत होते. जर दादा असते तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेवटच्या माणसाला बाहेर काढेपर्यंत हा माणूस स्वतः प्रशासनाच्या डोक्यावर उभा राहिला असता. मला काम पूर्ण हवंय, सबबी नकोत, असं ठणकावत ज्यांनी संपूर्ण पोलीस आणि महापालिका प्रशासनाची झोप उडवली असती, तो धाकाचा आणि कामाचा धडाका आज मोशी आणि पुणे मिस करत असेल. नाही, फक्त आपत्तीच कशाला, आज पुण्यात जेव्हा IT पार्क, चाकण आणि महामार्गावर तासनतास गाड्यांच्या रांगा लागतायत, ट्रॅफिकचा खोळंबा होतो, तेव्हाही पुणेकर उसासा टाकून म्हणत असतील, आज दादा हवे होते. पिंपरी चिंचवडचा कायापालट असो, पुण्यातील मेट्रोचा वेग असो किंवा रिंग रोडची आखणी, भल्या पहाटे 6 वाजता थेट रस्त्यावर उतरून रस्ते, उड्डाणपूल आणि ड्रेनेज लाईनची पाहणी करणारा तो एकमेव लोकप्रतिनिधी होता. अधिकारी कामात जरा जरी टाळाटाळ करत असले तर पहाटे 6 वाजता साईटवर भेटू, बघतो कोण येत नाही ते, असा सज्जड दम देणारा नेता. पुणे 100% मिस करत असेल हा नेता. दादांना मिस करायची गोष्ट निघेल आणि त्यात पत्रकारांचा विषय येणार नाही, असं तर कधी शक्यच नाही. पत्रकारांवर मिश्किल टिप्पणी करणारे दादा, त्यांना हक्काने आणि कडक शब्दात रागवणारे दादा, आणि तितक्याच आपुलकीनं पत्रकारांच्या पाठीवर हात ठेवणारे दादा. खरं सांगायचं तर माध्यम जगतातला प्रत्येक पत्रकार आज दादांना मनापासून मिस करतोय. दादांचा कडक स्वभाव, तो आक्रमक चेहरा अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक होता. तरीही भल्या भल्या पत्रकारांना दादांना वाटेल ते आणि बिनधास्त प्रश्न विचारायला कधीच भीती नाही वाटली. गौतमी बैलापुढे नाचली काय आणि कुठं नाचली काय, तुला काय करायचंय? दादांची ती बेधडक, गावरान आणि मिश्किल उत्तर ऐकायला आज मीडियाचे कॅमेरे आसुसले. तो दादांनी सोडलेली पोकळी ही कधीही न भरून निघणारी आहे. दादांच्या त्या दुर्दैवी अपघातापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका नव्या समीकरणाची नांदी गाजत होती. निमित्त होतं जिल्हा परिषद निवडणुकांचं. काका पुतणे एकत्र येणार,
दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार अशा चर्चांनी जोर धरला होता. दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. पण तितक्यात दादांनी अनपेक्षित एक्झिटच घेतली आणि एका क्षणात उभे राहिलेले ते स्वप्न अधुरेच राहून गेले. दादांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा कणाच मोडला. पक्षाचे अध्यक्षपद असो वा विधिमंडळ नेतेपद, अंतर्गत ताणतणाव आणि कुरघोड्या उघड्यावर आल्या. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण दादांसारखा आमदारांवर आणि पक्षावर असणारा तो एक छत्री धाक आज कुणाकडेच उरलेला नाही. दादांच्या अनुपस्थितीमध्ये आमदारांचे पाय अडखळले. राजकीय भवितव्याच्या भीतीपोटी अनेक आमदारांनी पडद्यामागून थेट शरद पवार यांच्या गटात परत जाण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यातच दादांच्या जाण्यानं निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत आता तरी कुटुंब आणि पक्ष एकत्र आणा असा प्रचंड दबाव थेट कार्यकर्त्यांकडून वाढू लागला. पण प्रश्न इथेच संपले नाहीत. चर्चा तर आता सुरू झाल्या होत्या. पक्षाचा खरा बॉस कोण? सुनेत्रा वहिनींना पक्षातील वरिष्ठांनी खरंच मनापासून स्वीकारलंय का? सुनेत्रा वहिनी आणि तटकरेंमध्ये पडद्यामागे खरंच वादाची ठिणगी पडलीय? अशा अनेक चर्चांनी जोर धरला आणि या निमित्ताने महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा फक्त आणि फक्त अजितदादांची आठवण आली. दादांच्या जाण्यानं महायुती सरकारमधील सत्तेचा तिढा पार वाढलाय. अर्थ खात्याचा ताबा असो व महत्वाच्या प्रशासकीय फायलींवरच्या सह्या, भाजप आणि शिंदे गटाचा प्रभाव एवढा वाढलाय की राष्ट्रवादीचा गट पूर्णपणे बचावात्मक भूमिकेमध्ये फेकला गेलाय. कालपर्यंत आपल्या अटींवर सरकार चालवणारी ती राष्ट्रवादी आज सत्तेत सोबत असूनही फरफट होतीये का? असे जळजळीत सवाल आज विचारले जात आहेत. राजकारणामध्ये पक्ष बदलतील, सत्ता येईल आणि जाईल, निवडणुका जिंकल्या आणि हरल्या जातील, पण अजित अनंतराव पवार नावाचा हा दादा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणे नाही. शब्दाला जागणारा अशा रोखठोक माणसाला महाराष्ट्र कायम मिस करेल. तुम्हाला काय वाटतं याबाबत कमेंट करून नक्की सांगा.